आज आहे 13 एप्रिल म्हणजेच भावाच्या हळदीचा दिवस। सकाळीच पारसला घेऊन आलो होतो आम्ही ही फुलं तोडण्यासाठी। खास करून आम्ही ही फुलं हळदीच्या डेकोरेशनसाठी लावली होती। मग काय, फुलं आणि केळीचे पानं आम्ही घेऊन आलो। कृष्णालीच्या मदतीने हळदीचं स्टेज डेकोरेशन आम्ही पूर्ण केलं। एकीकडे स्टेज डेकोरेशन चालू असताना मोठी माणसे त्यांची कामे करत होती। आधीपासून चालत आलेल्या रीतीने भाऊबांची मोठे माणसं नदीवरून ताटी घेऊन येत होती। वाजत गाजत या ताटीला लग्नघरापर्यंत आणले जाते। त्यानंतर मग लग्न करून ताटीची आणि ताटी आणणाऱ्या माणसांची पूजा केली जाते। ताटीची पूजा करून झाल्यानंतर मग आईने सर्व मोठे दादांची एक एक करून पूजा केली। हळदीच्या दिवशी सर्वात आधीचा कार्यक्रम हाच असतो, तो म्हणजे ताटी आणणे। काही ठिकाणी याला मांडव बोलले जाते आणि आमच्याकडे याला ताटी बोलले जाते। त्यानंतर मग दुसरा कार्यक्रम म्हणजेच गावातील मंदिरावरून देव आणणे। ज्याच्या हाताची हळद असते ते जोडपं देव आणण्याच्या कार्यक्रमासाठी मानकरी असतात। आमची मिताली बहिणी आणि राहुल भाऊ या पूर्ण कार्यक्रमाचे मानकरी होते। देवाला घरात आणण्याआधी प्रत्येकजण त्याची पूजा करतो आणि मगच त्यांना घरात आणले जाते। यानंतर मग घरात तिसरा कार्यक्रम होतो, तो म्हणजेच कुलदेवीची आरत्या असतात। या कार्यक्रमासाठी भाऊबंदमधील प्रत्येकजण हजर असतात। या कार्यक्रमासाठी अजून एक मानकरी असते, ती म्हणजे आमची आत्या। नवरदेवासोबतच नवरदेवाच्या भावाची तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे। तयार आहोत आम्ही हळदीच्या दिवसाच्या चौथ्या कार्यक्रमासाठी, तो म्हणजे नवरदेव जातो गावातील मंदिरावर। आमचा नवरदेव आहे शेतकरी, म्हणून त्याने काहीतरी नवीन म्हणून बैलगाडीवर मिरवणूक काढण्याचं ठरवलं आणि ते प्रत्येकाला आवडलं। बेमातनी पूजन हा आहे 5व्या नंबरचा कार्यक्रम। यामध्ये बाजारातून नवीन माठ आणला जातो, त्यात पाणी आणि 5 झाडांच्या छोट्या फांद्या ठेवल्या जातात। त्यानंतर मग नवरदेवाला हळद लावली जाते। हळद लावल्यानंतर नवरदेवाला ओवाळणी टाकली जाते। आमच्या दोघेही मामांनी लाडक्या भाच्याला करकरीत 500च्या नोटांनी ओवाळणी टाकली। मग त्यानंतर फोटो सेल्फी होतच गेले। आजकाल चाललाय रील्सचा जमाना, त्यामुळे आम्ही पण केले काही ठराविक रील्स शूट। हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर महिला मंडळ गेल्या नवरीला हळद लावण्यासाठी। त्यानंतर मग बँडने लावली आमच्याकडे रात्रीसाठी हजेरी। सर्वात आधी गाण्याला सुरुवात केली आमच्या रत्नाकर काकांनी। माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना, माझ्या मना तुझ्यासाठी 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 तुझ्यासाठी